इंदोर येथे आयोजित वर्ल्डकॉन 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रख्यात आयुर्वेदिक प्रॅक्टॉलॉजिस्ट आणि सर्जन डॉक्टर प्रवीण सहावे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपला ठसा उमटवला आहे. नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे. 2 ते 5 एप्रिल दरम्यान ब्रिलियंट कन्व्हेन्शन सेंटर मध्ये पार पडलेल्या या परिषदेत त्यांनी पीडियाट्रिक फिस्टुला इन एनो मॅनेज विथ आयुर्वेद मेडिसिन आणि क्षार वॉटर हा संशोधन विषय सादर केला. या सादरीकरणामध्ये बाळ रुग्णांवरील फिस्टुला इन एनो या आजारावर आयुर्वेदिक औषधे आणि क्षार जलाच्या माध्यमातून यशस्वी उपचार कशा शक्य आहे हे दाखवण्यात आले. या पद्धतीमुळे मोठ्या शस्त्रक्रियेपासून बचाव होतो. उपचार कमी हस्तक्षेपात्मक असून रुग्णांसाठी अधिक सुरक्षित आणि जलद परिणामकारक ठरतो. या संशोधनाला देश विदेशातील तज्ञांकडून मोठी दाद मिळाली असून आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांच्या उत्कृष्ट समन्वय म्हणून याकडे पाहिल्या जात आहे. परिषदेदरम्यान इंडोनेशियातील 17 डॉक्टरांनी डॉक्टर सहावे यांच्या हिलिंग विथ प्रिसिशन या पुस्तकाचे विशेष कौतुक केले. या पुस्तकाला आयुर्वेद आणि आधुनिक लेझर सर्जरी यामधील महत्त्वाचा दुवा आणि सर्जनसाठी मार्गदर्शक असे संबोधण्यात आले आहे. याचबरोबर डॉक्टर सहावे यांनी आंतरराष्ट्रीय तज्ञांसोबत संवाद साधत लेझर प्रॅक्टॉलॉजीतील आधुनिक तंत्रज्ञानावरही चर्चा केली. दरम्यान अबुधाबी पायल्स आयुर्वेद हॉस्पिटलला आयुष मंत्रालयाकडून ATAB मान्यता मिळाल्यामुळे या क्षेत्रात भारताचे नाव आणखी उंचावले आहे. डॉक्टर सहावे यांनी यापूर्वी अनेक देशातील डॉक्टरांना प्रशिक्षण देत जागतिक स्तरावर आयुर्वेदाचा प्रसार केला आहे. So shower water preparation done. The shower water medicated alkaline diluted water used to chemically cauterize and gradually cut the fistula tract. Second step, cleaning and dressing of shower water and then Parvaz cream. It is our own FDA approved medicines, Ayurveda formulations, and local cleansing of herbal wound applications, seeds bath and alkaline necrosis of unearthly tissues, fibrosis and drainage of the control. The patient himself, his relative, as patient was 10-month-old baby, his parents themselves taken care of the child at home with a simple shower water medications. So case review, a 10-month-old baby recurrent perianal discharge and MRI done which suggests a tract at 2 mm tract and it is going transmittering. So this is the MRI report of the patient. Voice please. I want voice. AV team. AV team, I want voice for this video. Today we will discuss pediatric fistula in no. ब्युरो रिपोर्ट महान्यूज 7. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठ. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.